मी आभार व्यक्त करतो की त्यांनी कार्यक्रम आपल्या गावामध्ये ठेवला सर्वांच्या वतीनं. आणि कारण मी जेव्हा शेतीतलं ज्ञान घेण्यासाठी प्रयत्न करायचो तेव्हा कृषी विज्ञान केंद्राचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचे मोबाईल नंबर मागायसाठी मला बाहेर व्हावं लागायचं. पण आज प्रत्यक्ष ते आपल्याला इथं आपल्या शेतात येऊन मार्गदर्शन करतात, यासारखी आनंदाची गोष्ट कोणतीच नाही. आणि यामध्ये आपले कृषी सहाय्यक अधिकारी घोरपडे साहेब तसेच मदलवार साहेब यांचा खूप सहकार्य आपल्याला लाभलेला आहे. आणि हा जो कापूसवाना आपण लावलेला आहे, मी आपला कृषी विज्ञान केंद्राचाच कार्यक्रम होता सर, डोंगरगावला कायंदे सर पण होते तिथं, वायजी प्रसाद सर आले होते ICRचे. त्यांच्या तो कार्यक्रम बघितला आणि याचा मी त्या दिवशीच ठरवलं की आपल्याला लागवड करायची. मग व्हरायटी निवडणं असेल, वाण निवडणं सुद्धा या पद्धतीमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे. जे सरळ वाढणारे वाण आहे, कमी अंतरावर बोंड धरणे क्षमता ज्याची आहे असे वाण, जे बोंड सड कमी करतात, पातेगळ कमी होते, असे वाण आपण इथं सगळं निवडलेले आहे. आद्या आहे, अर्मिता आहे, वेदासीडचं प्लॅटिनम आहे, महाबीटी नावाचं वाण आहे. आपण सर्व वाण इथे लावलेले आहेत आणि सगळे चांगल्या स्थितीत आहे. आज आपण एवढा पाऊस पडला तर माझी अपेक्षा होती यावर्षी एकरी 25 क्विंटल उत्पादन घेण्याची, परंतु पावसामुळं ते आता शक्य नाही आहे. परंतु तरी पण कापसाचे बोंड बघता आपल्या या शेतामध्ये तुम्हाला दिसत असेल, याला एकरी 15 क्विंटलपर्यंत अपेक्षा आहे. जे होईल अजून निसर्ग बाकी आहे, तेच पुढचं सांगता येणार नाही. पण सध्या तरी परिस्थिती एवढ्या पावसातून वाचून 15पर्यंत आहे. पण साहेब म्हणले पंचनामा करायची गरज नाही, मला तिकडं काळीच धडकन गेलं. कारण 25 क्विंटलची अपेक्षा आहे आणि कापसाच्या जवळपास अर्धाच कापूस होणार आहे. आणि खर्च पण जरी कमी झाला असला तरी पण मेहनत खूप आहे. मी 3 टेम सर्किट जातो पाहायला कशी आहे काय आहे. त्याच्यामुळं साहेब पंचनामा झालेला आहे, त्याच्यामुळे ताण घेण्याची गरज नाही. पण जी मदत भेटणार आहे आपल्याला, कायंदे साहेब आहेत, एकरी 50,000पर्यंत पंजाब सरकारप्रमाणे आपल्याला मदत द्यायला पाहिजे अशी मी त्यांना विनंती करतो. आणि या सगळ्या लागवडीमध्ये याचं नुकसान कमी आहे. सरांनी जे सांगितलं ते खरं आहे. कारण हिला अजून पाते सुद्धा लावू शकतात, बोंड सुद्धा लावू शकतात. सगळ्याच्या सारख्या लाल पडल्या गावातले आपली आता हिरवी दिसते. आणि तुम्ही आता सगळं आपापलं गेल्यानंतर खालून सगळे बोंड सडले, बाकीच्या सारख्याची हिचे कमी सडली. पातेगाळ झाली, बोंडगाळ झाली. बोंड सड फक्त 4-4, 5-5 बोंड आहे, पण बाकीचे जे 15-15, 20-20 बोंड आहेत. घोरपडे सरांनी बघितलं सगळं फिरून पंचनामे करताना. त्याच्यामुळं ही पद्धत अतिशय चांगली आणि कोरडूसाठी एकदम चांगली. आणि ज्यांच्या हलक्या जमिनी, बराड जमिनी त्यांच्यासाठी तर अतिशय उपयुक्त आहे. कारण पावसाच्या पाण्यावर येणारं पीक आहे, नंतर पाणी देण्याची गरज नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गुलाबी बोंडाळी 90 दिवसानंतर लागू येते. तर याच्यावर गुलाबी बोंडाळीचा येण्याचा संभव सुद्धा कमी आहे, कारण बोंड लवकर तयार होतात. आणि जवळजवळ असल्यामुळं आता या जवळजवळ बोंड असल्यामुळं याची म्हणजे लवकर लागतात आणि लवकर परिपक्व होऊन मोठं बोंड तयार होतं. त्याच्यामुळं याचं उत्पादन चांगलं येतं. 8 ग्रॅमचं बोंड भरतं. आणि याच्यासाठी पण आपल्याला चमत्कारची फवारणी करावी लागते. जवळ लागवड केल्यामुळं 45व्या दिवशी प्रति लिटर पाण्यामध्ये 1 ml चमत्कार हे फवारायचं औषध. आणि नंतर पुन्हा 15 ते 20 दिवसांना आपला झाडाची वाढ बघून पुन्हा 1 ml प्रति 1 लिटर 1 ml किंवा 1.5 ml, आपली वाढ जर जास्त असेल तर 1.5 ml याप्रमाणे फवारायचं. मी या प्लॉटसाठी प्रति लिटर 1 ml पहिल्या फवारणीला घेतलं आणि नंतर 1.5 ml प्रति लिटर पाण्यामध्ये 1.5 ml चमत्कार घेतलं. त्यामुळे त्याची वाढ व्यवस्थित आहे. लागवडीची तारीख काय? लागवडीची तारीख 1 जुलै आणि कमी दिवसात आलं, म्हणजे आज 90 दिवसच कंप्लीट झाले. भरपूर उशिरा लावलेली तरी चालतं. बोलून माझे 2 शब्द संपवतो.